अमेरिका इराणमधील युद्ध आणि त्यातून निर्माण झालेली इंधन टंचाई हा चिंतेचा मुद्दा आहे। युद्धविराम होत नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई होणार या भीतीने सर्वच पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी होतीये। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय। आखाती राष्ट्रातील युद्ध आणि इंधन दरवाढ यातून जगभर महागाई वाढली आहे। दुसरीकडे कोणत्याही क्षणी इंधन पुरवठा बंद होईल या भीतीमुळे गेल्या महिन्याभरात अनेक अफवा उठल्या। त्यातून लोकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली। अनेक जण गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत असल्याने पेट्रोल पंपावरील इंधन साठा लवकर संपतो। त्यातून वाहन चालकांची भीती अधिकच वाढते। सध्या काही पंपांवर अशीच परिस्थिती आहे। याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी खुलासा केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा असून कुठेही पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, त्यामुळे वाहनधारकांनी घाबरून जाऊ नये असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे। आता हे जे काही बंद आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिझन असं आहे की आपल्याकडे जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो काही पुरवठा होतो तो हजारवाडी या डेपोवरून होतो। तिथे काही ठिकाणी फक्त डिझेलची थोडी टंचाई असल्यामुळे ते डिझेल जे आहे तर ते सोलापूर जिल्ह्यातल्या पाकणी या ठिकाणावरून ते आणावं लागतं तिथे। त्याच्यामुळे थोडासा येण्या जाण्याला वेळ लागतोय। त्याच्यामुळे काही वेळास मला वाटतं ते काही पेट्रोल पंप काही कालावधीसाठी हे बंद राहत आहे तिथे। पण आपल्याकडे कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाहीये। फक्त आता शेतीची कामं आणि त्याच्या प्लस मान्सून पूर्व जी काही कामं आहेत त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। हा तात्पुरता त्याच्यामध्ये सप्लाय अँड डिमांड मध्ये गॅप आहे। तिथे आम्ही तिन्ही कंपनीचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्या आम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहोत। कुठल्याही प्रकारे कुठलाही पेट्रोल पंप हा बंद राहणार नाही याबाबत मी कालच सर्व तिन्ही कंपन्यांना याबाबत मी आदेश दिलेले आहेत आणि याबाबतचा रोजचा आढावा जो आहे आम्ही तिन्ही सेल्स ऑफिसर कडून घेत आहोत। तिथे मला वाटतं ही जी परिस्थिती आहे ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही पूर्णपणे सुरळीत होऊन जाईल। तिथे सध्या मान्सूनपूर्व शेतीची कामं सुरू झाली आहेत, त्यामुळे डिझेलची मागणी वाढली आहे। पण अशा वेळी डिझेल टंचाई निर्माण होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली आहे। सध्या मिरज तालुक्यातील हजारीवाडी इथून पेट्रोल साठा कोल्हापुरात येतो, तर सोलापूर जिल्ह्यातील पाथरी इथून डिझेल आणलं जातं। इंधन आणण्यासाठी थोडाफार वेळ लागतो, त्यातून काही तासांसाठी इंधन वितरण व्यवस्था विस्कळीत होते, पण त्याला इंधन टंचाई म्हणता येणार नाही असं मोहिनी चव्हाण यांनी सांगितलंय।